बघू शकता मित्रांनो कशी ट्रक पडलेली इथं खतरनाक म्हणजे डायरेक्ट अख्खा ऑइल सांडून गेलेलं आहे मित्रांनो. ऑइल आहे आणि इकडं रस्त्याने थोडी ना गाडी सांभाळून चालवत जा. तर कसं काय मंडळी, तर मित्रांनो आज चालले आहेत आपल्या म्हणजे कोंडा भारी खाली उतरू. आज खूप वाईट दमणार आहेत मित्रांनो, आज खूप हाल होणार आहेत आमचे. कारण की आज इकडं कांद्याची वावर पण सोडून गेली म्हणून आमचा वाडा चालला आता इकडं. बघू शकतो कवाच्या म्हणून दिल्या आम्ही इकडं. आता इथं याळा आला इकडं म्हणजे आमच्या मस्तपैकीमध्ये जाते. आता मालंगाव पिते इकडं मालंगावर आला आता पुढं. आता जाते त्या मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पहा, विसरू नका चॅनलला बघायला. आणि तुम्हाला ते तुला स्वर्ग पण दाखवतो. कारण की कोंडाबारीमध्ये खूप खतरनाक जागा आहे मित्रांनो. तुम्हाला सगळं दाखवतो मी ब्लॉगमध्ये, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पहा. बघू शकता मित्रांनो आता आपल्या इंडिया कोंडाबारी येऊन लागेल तर म्हणजे कोंडाबारी पी नाही जाईल तरी कोंडाबारी गावापाशी येऊन लागेल तर हे ब्रिज बघू शकता तुम्ही खतरनाकमध्ये सगळा ब्रिज आहे इथं. तर आता इथं आम्ही पुढं जातो इकडं असं पुढं मोर रोडाला वरच्या रोडाला भेटू आम्ही बरं का मित्र. हा रोड आहे बघू शकता तुम्ही. इकडं गाडी जाते एक, इकडं कसा खतरनाक इटभाट्टा आहे इकडं. तर मित्र आम्हाला आता पानबाऱ्या बी वावर सापडीले. रोडीला जात होता पण पानबाऱ्या बी कांद्याचा वावर गावून गेलो म्हणून काय नाही मित्रांनो. पुन्हा आम्ही आता डायरेक्ट पानबाऱ्या बी वाडा दाखवला तर काय नाही. आता बागी जाणार आहे, तुम्हाला सगळं स्वर्ग दाखवतो तुला. सगळं खतरनाक वातीवरण तिथं डायरेक्ट स्वर्ग आहे स्वर्ग ते दाखवतो तुम्हाला. ब्लॉग शेवटपर्यंत पहा बरं का मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो आम्ही आता मस्त खतरनाक कोंडाबारीमध्ये येऊन लागेल. तर हे तुला लुक बघू शकता तुम्ही किती खतरनाक. बोलू बिलं गाड्या खूप चालू राहिल्या मित्रांनो. ब्लॉग काढता येणार नाही मला तर काढतो तसा करू. एवढ्या सगळ्या क्लिक बा काढता येणार नाही मला. बघा रस्ता खूप मोठा आहे, डबल हायवे आहे. तर हे बघू शकता मित्रांनो तिकडं मंदिर येतं. तिकडं कोण मेलो वाटा आंबलो चाली भो. हे बघू शकता तिकडं मंदिर येतं खतरनाकमध्ये. असा रोड प्रकारचा आहे. पावसाळ्यात खूप मजा आहे तिकडं. बघू शकता तिकडं रोड बिड आहे मस्त. तिकडं खूप गाड्यावर राहतात जोरामध्ये मित्रांनो. बघू शकता कसा खतरनाक. जय महाकाल. तिकडं कितले पुजारी पण राहतात मित्रांनो. इथं माकडं पण राहतात मित्रांनो. लाल तोंडाचे माकडं पण असतात मित्रांनो मध्ये बरं का. महाराज बसलेला राहतात कायम असतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही ते काय घेऊन चाललंय भाऊ. खूप काय प्रकारचे घेऊन जातात मित्रांनो. ते बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो कशी ट्रक पडलेली इथं खतरनाक म्हणजे डायरेक्ट अख्खा ऑइल सांडून गेलेलं आहे मित्रांनो. ऑइल आहे आणि इकडं रस्त्याने थोडी ना गाडी सांभाळून चालवत जावा. इकडं बघू शकता तुम्ही डायरेक्ट अख्खं सांडले गेलेले आहे डायरेक्ट इकडं. बघा सगळं रस्त्यापर्यंत डायरेक्ट खाली पावत लोंडा गेला ऑइलचा. इतकं ऑइल वायबार गेलं मित्रांनो. इकडे मेंढ्या आणताना बी सांभाळून चालवत जावा. त्यामुळं आता इकडं लायटिंगा लावायचं चालू घर. रात्री इकडं खूप ॲक्सिडेंट होता या वाटाला. आता लायटिंगा लावरायला बघू शकता मित्रांनो. मगाच्या गाडीचं म्हणजे ऑइल नाही मित्रांनो, अलगच काय आहे काय नाही मला काय माहिती नाही. अलगच गुळावाने वास येतोय. इकडं बघू शकता किती लोंडा वाहून गेलेला त्या गाडीचा. तिकडं डायरेक्ट ते कुणीच्या लांब इकडं बघू शकता तिकडून दिसत सुद्धा नाही गाडी जाईल. तर इकडे इतका लोंडा वाहून आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही खाली तर खूपपर्यंत गेलेला आहे डायरेक्ट बघू शकता मित्रांनो. तुम्हाला वाघ बघायचं आहे का वाघ बघू शकता वाघ तुम्ही. बघा कसा डेंजर बसवला आहे वाघ. हां ना अवघड आहे भाऊ. पाणी गेला गेलो तुम्ही मित्रांनो खाली. तर बघू शकता मित्रांनो इथं डायरेक्ट गाडी आखू एक जळून गेली नवीन डायरेक्ट. बघू शकता डायरेक्ट जाळ होईल गाडीला. काल परवा जळीले, कालच्या धरून रातच्या धरून जळती गाडी. तर उन्हाच्या थोडी गाडी कमी चालवा कारण की उन्हामुळं गाडी जळीला असं नाही. सगळा खाकून गेला बघू शकता तुम्ही डायरेक्ट ब्लॉकमध्ये. तिकडं पण एक गाडीच्या ऑइल पडेल होतं म्हणजे ऑइल नव्हतं मित्रांनो ते. मला आता माहीत पडलं की गुळ होतं ते. गुळ होता ते डायरेक्ट एक खल्ला असून गेला आहे गाडीचा. काहीच नाही राहिलं आहे. ड्रायव्हर पण मला काय येत आहे काय माहीत नाही राव. बघू शकता तुम्ही डायरेक्ट गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही कशी राहिली डायरेक्ट. हे बघा अख्खं गेले गाडीचं जळून डायरेक्ट. काय सुद्धा राहिलं नाही डायरेक्ट बघू शकता तुम्ही. सगळे गेले गाडीचं जळून. मध्ये पण जाळ चालू इकडे इकडून बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो आता आपल्या मेंढी येऊन लागेल इथं मस्तपैकी सावलीला. तर मित्रांनो आता ब्लॉग संपवतो. आणि सगळ्याच्या आधी मित्रांनो तुम्ही गाडी सावकाश चालवा आणि मेंढ्या बी वाटणी सावकाश चालवा बरं का मित्रांनो.
कारण की आता खूप गाड्या चालत आहे. तुम्ही बघू शकला असं ब्लॉकमध्ये गाड्यांचा कसा ॲक्सिडेंट झालेला आहे, कशा जळून सुद्धा जाऊ राहिल्या उन्हाच्या गाड्या. तर मित्रांनो तुम्ही सावकाश चालवा, तुमच्यापाशी काय पण गाडी असो मेंढरा असो तुम्ही सावकाश साईटीवर चालवा नेमून. आणि जर ब्लॉग आवडला असेल आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. जय मल्हार.